ओम स्वामी समर्थाय नमः। स्वामी भक्तांनो, आज जे तुमच्या मनात आहे तेच तुम्हाला मिळणार आहे आणि 101% आज तुमची मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। त्यासाठी फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। असेच गुरु संदेश प्राप्त करण्यासाठी आणि तुमच्या आवडत्या मित्राला देखील हा व्हिडिओ नक्कीच पाठवा। याने आपली स्वामी भक्त फॅमिली वाढवण्यासाठी नक्कीच मदत होईल। धन्यवाद। स्वामी म्हणतात, आयुष्यात इतरांच्या यशावर तुम्ही जळू नका, इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका। प्रत्येक जण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करीत असतो। यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात। आपल्या यशाचे निकष निश्चित करा आणि ते साध्य करण्याचे ध्येय ठेवा आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। निश्चितच तुम्ही भरपूर काही पुढे जाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवू शकाल। मग तसंच तुम्ही स्वामींवरचा विश्वासही मिळवायला हवा आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा। मित्रांनो, स्वामी सांगतात, जिथे आपलं असणं नसल्यासारखं असतं ना, तिथे आपलं नसणं चांगलं असतं। देवाचे दर्शन आणि मित्रांचे मार्गदर्शन या दोन गोष्टी जीवनाला उधळून टाकत असतात। लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन असं म्हणतात आणि कुणाला तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणत असतात। आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागत असतो आणि तो आपण स्वीकारू शकतो। आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर स्वतःला भाग्यवान आपण समजलं पाहिजे। नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक भरपूर ठिकाणी भेटतील आणि ते तुम्हाला शोधत सुद्धा येत असतात। मित्रांनो, मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो। हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे। खरं तर फक्त वेळच तुमची आहे आणि ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्वचे, जवळचे सुद्धा अजून सुद्धा दूरचे। हे जीवनाचे सत्य आहे आणि तुम्ही ओळखून घेतले पाहिजे। एक चांगला मित्र आपल्या आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते, कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा माघार घेतात, तिथं मित्र ते निभावून टाकतात। मित्रांनो, देहात झाला विठोबाचा वास आण, मुखी रखुमाई नामाचा छंद लागला, धन्य झाले काया नितृप्त हे म्हण। जेव्हा भाळी पंढरीचा गंध लागला आणि पंढरपुराच्या त्या विठू माऊलीला माझा साक्षात नमस्कार आणि त्यांच्या चरणी मी एवढंच मागतो की आम्हा सर्वांना सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा। हेच तुमच्या चरणी प्रार्थना। मित्रांनो, कर्म जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच नेवटी शेवटी असतात, पण आज ना उद्या ते नक्कीच आपल्याला नक्कीच भोगावे लागतात, हेही तितकंच खरं आहे। लाभले आम्हास भाग्य, आम्ही चालतो आणि बोलतो मराठी आणि महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषा ही नक्कीच वापरली पाहिजे आणि त्यावर आपला गर्व असायला पाहिजे आणि आपण ठामपणे सांगितलं पाहिजे की आम्ही महाराष्ट्रात राहतो। कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसत असते। नात्यांतही असंच आहे, दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्यांची गाठ ही घट्ट बसत असते, नाहीतर ती बसू शकणार नाही। हेही तितकंच खरं आहे। आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्या जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हे सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील आणि तुम्हाला पुढे नेतील। मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं, धन्य ती श्री, तिला दोन्हीही जमतं आणि त्याच श्रीचे आपण आभार नक्कीच मानले पाहिजे। सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी, पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरी म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करतो हे मनात ठेवून आपण सुरुवात करायची आहे। नक्कीच तुम्हाला दिवसभर चांगलं वाटेल। आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात, काही फांदींसारखी असतात, जास्त जोर दिला ना की ती तुटून जातात। काही पानांसारखी असतात बरं, अर्ध्यावर साथ सोडणारे असतात, काही काठ्यांसारखी सोबत असून टोचत राहणारे असतात आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी असतात। आणि तीच माणसं आपण नक्कीच मनापासून जपून ठेवली पाहिजे। आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते आणि भरपूर काही बदल आपल्या आयुष्यात होत असतात। कलियुगाचे पर्व आहे, प्रत्येकाला तिथे गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे। अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचंच राहत नसतं। आदर कर सर्वांचा
हाच खरा मानव धर्म आहे. प्रेमात जोडलेली 4 माणसं व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ आहे तो ज्या जगात खरा श्रीमंत माणूस आहे. आणि तोच माणूस पुढे जात असतो आणि भरपूर काही गोष्टी मोठ्या करत असतो. आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून काही माणसे क्षणभर तर काही वार आयुष्यभर लक्षात राहतात. कारण त्या माणसांच्या बोलण्यामध्ये जो गोडवा असतो तो आपल्याला मनापासून आवडत असतो. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो, तो काही उपयोगाचा नसतो. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखाची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पडू नये जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे असे म्हणत असतात. म्हणून जीवनामध्ये आपल्या सुख दुःख दोन्ही येत असतात आणि ते आपण नक्कीच झेललं पाहिजे. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. म्हणून या लोकांना आपण दाबून मारतो असं होतं, आणि या लोकांना दाबून मारतात आणि असे विचार जे करतात त्यांना सर्व काही गोष्टी अडवून ठेवल्या जातात. म्हणून फक्त आपले चांगले विचार नक्कीच ठेवा. किती आपल्याला दाबून मारू द्या, आपण कोणीही मागे सरकायचं नाही आणि आपलं ध्येय आपण प्राप्त करायचंच आहे. देवाचे दर्शन आणि तुम्हाला करायचे आहे आणि दररोज सकाळी उठून देवाचे दर्शन करूनच तुम्हाला बाहेर पडायचं आहे. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही ना म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतंच असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका आणि कायम हसत राहा. माणूस काय आहे हे महत्त्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे, आणि जे स्वीकारणे योग्य नाही त्यापासून तुम्ही दूर जावे. परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे एवढं मात्र तुम्ही निश्चित केलं पाहिजे, आणि ते करायलाच हवं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव हा आपल्यावर येतोच आणि तो आपल्याला स्वीकारावा लागतच असतो. म्हणून मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगतो की हा माझा तो माझा, त्यात काही नसतं. सर्व काही वेगळे असतात आणि सर्व काही आपल्या पद्धतीने जीवन जगत असतात. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेले असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं, आणि जिथं विश्वास जास्त असतो ना तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा असतो, हे तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीत भांडणाचा विषय आला ना माघार घ्या. विजय तुमचाच असेल आणि शेवटी ते तुम्हालाच माफी मागायला सुद्धा येतील. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती आपल्याला बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला नक्कीच काटाही टोचू देणार नाही एवढं आपली परमेश्वर सुरक्षा करत असतो. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका. पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात, आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर मग देव आपला आणि आपण देवाचे होऊन जातो. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि किती साधी सरळ गोष्ट आहे. चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा, कारण दुसऱ्यापासून नाही. कारण आपल्यामध्येही भरपूर काही चुका असतात आणि त्या आपल्याला सुधारवता आल्या पाहिजे. दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याच मनात दोष असेल तर मग दुसऱ्याच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील, कारण आपण तसा विचारच करणार नाही. दुसऱ्यांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते आणि सुखाचे अनेक भागीदार भेटतील. दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब आपल्याला लागत असते, आणि ते नशीब ज्याच्याजवळ असते तो माणूस खरंच सुखी असतो. 2 अक्षरांचे लक आहे, 2.5 अक्षरांचे भाग्य आहे, 3 अक्षरांचे नशीब आहे. उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत आहे, उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन हे नष्ट करून टाकत असतो. म्हणून तुम्ही किती मेहनत केली याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ तुमचा भागीदार कोणी होऊ शकत नाही. एवढं विश्वास ठेवा आणि लक्षातही ठेवा. एक चांगला साथीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जात असतात. म्हणून साथीदार तुमचा पक्का असला पाहिजे आणि तेवढा धैर्यवान आणि चांगलाही असला पाहिजे. म्हणून अभंग खूप काही शिकवून जातात, त्यामध्ये रमता आलं पाहिजे, आणि त्यामध्ये आपण रमलं की आपल्याला सगळं काही समजत जातं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका.
कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. आणि देव त्यानुसारच आपल्याला सर्व काही देत असतो आणि भरपूर काही आपण त्यामधून शिकत असतो. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमवले काय जमवले कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे द्यावे सदामुखी. प्रेमाने मन जिंका मग होतील सर्व सुखी. आणि सर्व सुखी समाधानी आणि निरोगी होऊन जातील. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानातच सुख होतं. म्हणून तुमच्याकडे काय आहे त्यातच तुम्ही समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आणि त्यात समाधानी राहाल तर सर्व काही तुम्हाला मिळून चुकेल. गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नक्कीच नशीब म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात. आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला समाधान म्हणतात. म्हणून समाधानी आपण राहिलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात. त्यातले बरेच आपले शुभ होतंय म्हणून ते चिंतित असतात आणि यांचं असं कसं होतंय ती चिंता करत असतात. मी आहे म्हणून सगळं आहेत, त्याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवला ना, तर आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला वाटणार नाही आणि कधीच मागे राहिल्यासारखं वाटणार नाही. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे आणि आपण पण त्याच्यासाठी सुखीच आहे. म्हणून कोणी या जगामध्ये सुखी नाही, फक्त आपण मनाने सुखी पाहिजे, तर आपण समाधानी पाहिजे. बस, मग सुख आपल्याकडे नक्कीच येतं. सुंदर शरीर म्हणजे काही सुंदरपणा नव्हे, सुंदर असतं ते त्याचं मन, त्याचे कर्म आणि त्यांचे विचार आणि त्यांची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य. ज्याच्या जीवनात हे सर्व काय आहे तो माणूस जगातला सर्वात सुंदर माणूस आहे असं आपण समजलं पाहिजे. कोण हिशोब ठेवणार, कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणून देवाने सोपा उपाय केला, सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले. आणि असंच आपण रिकाम्या हाताने जाणार आहे म्हणून गर्व कशाचाही करू नका. श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील तुमच्या, पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात ते तुमचे खरे असतात आणि ते तुमच्या खऱ्या सोबतीला भरपूर काही वेळा आलेले असतात. आणि तेच तुम्ही माणसं जपून ठेवले पाहिजे. आणि ते माणसं जपून ठेवले तर तुम्हाला नक्कीच पुढे ते कामाला येतील. स्वतःला वेळ द्या. जेव्हा तुमची मेंटल हेल्थ चांगल्या सिच्युएशनमध्ये नसते तेव्हा स्वतःला वेळ तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. आपण करू शकत नसलेल्या गोष्टींसाठी स्वतःला किंवा इतरांना दोष देऊ नका. जेवणे, झोपणे, इतर गोष्टी करणे यांसारख्या सामान्य गोष्टी देखील काही वेळा तुमच्यासाठी हार्ड होतील. नक्की संघर्ष करायला लागेल, पण विश्रांती घ्या. स्वतःसाठी दयाळू व्हा. आणि वाईट वेळ तात्पुरती आहे हे जाणून घ्या. नंतर आपल्याकडे चांगलीच वेळ येणार आहे हेही लक्षात घ्या. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देव एकच मात्र नक्की करतो, दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्याला मात्र तो व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहत नाही आणि सर्व काही त्याच्याकडून वसूल करून घेत असतो. आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं, मग ते आरशात पाहताना असो किंवा मग नजरेत असो. फक्त ते स्वच्छ असायला हवं आणि ते स्वच्छ असलं की सर्व काही साध्य होतं. उजेडात नवी माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांना विसर पडतो आणि त्या विसर आपल्याला पडल्या नाही पाहिजे. त्या व्यक्तींना आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे आणि जपून ठेवलं पाहिजे. जेव्हा हक्काचं मागण्याची वेळ येते तिथून महाभारत सुरू होतं आणि जेव्हा हक्काचं सोडण्याची वेळ येते तिथून रामायण सुरूच असते. आणि हीच खरी कहाणी आहे आणि देवाने स्वतःसोबत घडवली आहे आणि ती आपल्यासोबत देव घडवणार आहे एवढं लक्षात घ्या. देहाकडे जाण्याचा मार्ग सगळ्यांना माहिती असतो. गरज असते फक्त त्या सवयी अंगीकारून वळून घेण्याची. आणि त्या सवयी एकदा अंगीकारल्या की आपल्याला सर्व काही मिळण्याची क्षमता ही जास्त वाढून जाते. दगडावर डोकं टेकवलं जातं तिथे डोकं आपटू नये. जिथे शब्दांना किंमत नसते तिथे निबंध लिहू नये एवढं फक्त लक्षात ठेवा. आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण साथ कोणीच देत नाही. आपल्याला स्वतःची साथ द्यावी लागते. त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्हालाही तसंच वाईट बोललं जाऊ शकतं एवढंच लक्षात ठेवा. नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे. आणि एकदा जिंकण्याची मानसिकता असेल तर सर्व काही शक्य होते आणि सर्व काही आपण मिळवू शकतो हे लक्षात घ्या. विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल, नाही जमणार ते जमवावं लागेल, मार्ग बदलावा लागेल. तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते नक्कीच मिळवू शकता आणि ते तुम्हाला मिळणारही आहे. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी नक्कीच तुम्ही प्रगती केली पाहिजे आणि पुढं पुढं जात राहिलं पाहिजे. जीवनाचा हाच नियम आहे आणि हाच तुम्ही नक्कीच फॉलो केला पाहिजे. विश्वास हा खोडरबासारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत असतो आणि कमी होत जात असतो. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं,
पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. म्हणून सामना करत राहा आणि संकटांपुढे कधीच झुकू नका. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. समुद्रात कितीही मोठे वादळ असले, समुद्र आपली शांतता कधीच सोडत नसतो, कारण तो संयमी असतो आणि शांत असतो. तसेच आपण त्याच्याकडून तो गुण घेतला पाहिजे आणि आपणही शांत राहिलं शिकलं पाहिजे. लाख रुपयातून 1 रुपया जरी कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाहीत. तसेच तुम्ही आहात. मला लाख माणसं भेटतील, पण ती लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाही, कारण तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते कोणामध्येच नाही. असे काही माणसं आपल्या आयुष्यात असतात, त्यांना कधी गमवू नका. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करून देऊ नका. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा आणि शेवटपर्यंत ते ध्येय सोडू नका. ते मिळूनच तुम्ही राहा. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि त्यामुळे विचार बदला, म्हणजे तुमचे आयुष्य हे नक्कीच बदलेल आणि नक्कीच तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल. आळस येत असेल तर लवकर झोपा. शरीर चांगले नसेल तर व्यायाम करा. वेळ नसेल तर फालतू ठिकाणी वेळ नका घालू. नॉलेज नसेल तर पुस्तके वाचा आणि पैसा नसेल तर खर्च कमी करा आणि नक्कीच कमवायला शिका. केवळ स्वप्न पाहणाऱ्यांची रात्र मोठी असते. स्वप्न प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचा दिवस हा मोठा असतो आणि तो दिवस मोठा असल्या कारणाने मग सर्व काही आपले बदलत असतात आणि दिवस भरपूर काही चांगले आपल्यासाठी येत असतात. स्वतःची ताकद सांगायची नसते, ती वेळ आल्यावर दाखवायची नक्कीच असते. म्हणून छोट्या सवयी मोठे बदल निर्माण करू शकतात. रोज तुम्ही 20 पाने वाचलीत तर वर्षभरात तुमची 30 पुस्तके वाचून होतील. रोज 50 रुपयांची बचत केली तर तुम्ही वर्षात 18,250 रुपयांची बचत कराल. रोज 1 तास नवीन स्किल शिकण्यासाठी वेळ दिलात तर तुम्ही वर्षभरात त्या स्किलमध्ये मास्टर व्हाल. रोज स्वतःमध्ये तुम्ही 1% बदल केलात तरी वर्षभरात आधीपेक्षा तुम्ही 37 पट चांगले व्हाल. म्हणून काहीतरी तुमच्यात बदल करत राहा आणि पुढे जात राहा. उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकतं की तुम्ही मोठी लढाई जिंकण्याच्या तयारीत असाल आणि तुम्ही सर्वात पुढे जाणार असाल. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही आपल्याला करता येत असते. जर परिस्थितीवर मजबूत नियंत्रण असेल तर मग विष ओकणारे पण तुमचे काही उकडू शकत नाही आणि काही बिघडवूही शकत नाही. फक्त तुम्ही फोकस केला पाहिजे तुमच्या स्वप्नांवर. स्वप्न सांगायची नसतात, ती खरी करून दाखवायची असतात आणि ती खरी करून दाखवलीत तर मग तेव्हा आपण खरंच साबित होत असतो. कौतुक अनेक वेळा परक्या लोकांकडून होते. आपण लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जात असतो. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे आणि संयम तुमच्याजवळ पाहिजेच असतो. म्हणून संयम ज्याच्याजवळ आहे तो माणूस भरपूर काही पुढे जाऊ शकते आणि भरपूर काही करू शकतो. 7 गोष्टी ज्या तुम्ही आजच्या आज सोडल्या पाहिजेत. जास्त बोलणं, काळानुसार बदलण्यास घाबरणं, भूतकाळातील गोष्टींचा सारखा विचार करणं, स्वतःला कमी समजणं, दुसऱ्यांच्या बोलण्याप्रमाणे वागणं आणि स्वतःचे दुःख सगळ्यांना सांगत बसणं. फक्त विचार करणे, कृती न करणे, या गोष्टी सर्व सोडून द्या आणि नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि आयुष्यात नवा धडा तुम्ही शिकू शकाल. मित्रांनो, पैज लावायचीच असेल ना तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतः जिंकाल आणि स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार देखील तुम्ही हराल. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त तुम्हाला कष्टही घ्यावेच लागतील. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, दुसऱ्याची प्रगती झालेली पाहण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा, कारण तुमच्याही वाट्याला सुख लिहिलेलं आहे, तेव्हा तेही तुमची प्रगती बघणार आहेत. हेही तितकंच खरं आहे. एक वेळा खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा पण स्वप्न मोठे ठेवा. नक्कीच पुढे जाल. जेव्हा तुमची सही ही ऑटोग्राफमध्ये बनते ना तेव्हा तुम्ही यशस्वी झालात असं समजा. मग तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असो किंवा कसंही असो. पराभव हा आयुष्याचा भाग आहे, पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी देखील नक्कीच आहे. मित्रांनो, आयुष्यात काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळत असतो. एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपलं जीवन बनवा आणि त्याचं स्वप्न पहा आणि यशाचा हाच मार्ग आहे आणि त्याच्या मागे पूर्णपणे लागून जा आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून जाल. कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करत असतात. म्हणून स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य करू शकाल. यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट त्यांना अजिबात दिसत नसतात.
जीवन सोपे नसते, तर त्याला सोपे बनवावे लागते, कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून. कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत म्हणून तक्रार करत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न नक्कीच करत असतात. आणि तुम्ही जर जेव्हा तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहता, जेव्हा सर्व संपलेलं असतं, तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीतरी नक्कीच करू शकता. लोखंडाला फक्त त्याचा गंज नष्ट करू शकतो, त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची मानसिकताच नष्ट करू शकते. म्हणून मानसिकता मोठी ठेवायला शिका, आणि मोठी मानसिकता राहिली तर तुम्ही काहीही मिळवू शकतात. धोक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसेल नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल आणि तुम्हाला सर्व काही दिसत जाईल. मित्रांनो, जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात, आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. हे नक्कीच यशस्वी माणसाचं उदाहरण आहे, आणि यशस्वी माणसं असेच घडत असतात. ध्येय ही खूप महत्त्वाची असतात, यावर माझा विश्वास आहे. जोपर्यंत समोर उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं. परंतु ध्येयाचा उद्दिष्ट अंतिम लक्ष प्राप्ती नाही, तर तुमचं लक्ष केंद्रित करणं असतं आणि तुम्हाला दिशा देणं हा असतो. ध्येयाबाबत विचार करताना तुम्ही पुढील मुद्दे लक्षात ठेवायला हवे. सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं. ध्येय हे प्राप्त करता येण्याजोगं, अर्थात आवाक्यातलं असावं. ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त नक्कीच असायला हवे. जर तुमच्याकडे महान आयडिया आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर मग जरी मूर्खपणाची वाटत असेल तरी वरीलपैकी नक्कीच तुम्ही इतरांचं कोणतंही म्हणणं ऐकू नका, आणि तुम्ही कोणालाही तुमच्यातील क्रिएटिव्हिटीला नुकसान पोहोचू देऊ नका. म्हणून लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे केलं पाहिजे. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबी येतात, हे लक्षात ठेवा. आणि त्याच माणसाला टोमणेही बसत असतात, फक्त त्याने हार मानू नये एवढंच त्याला करायचं असतं. अशा माणसांसोबत राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जे इतर माणसांबद्दल बोलत असतात आणि त्यांच्या चुका आणि सगळं काही काढत असतात. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी मग त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. म्हणून त्या कर्मानेच आपण मोठे होत असतो. आपण जे पेरतो ते घेतो. आपण स्वतःच्या नशिबाचे निर्माते आहोत एवढं समजून घ्या. आपण जे विचार करत असाल ते व्हाल, आणि आपण स्वतःला कमकुवत समजले तर कमकुवत, आणि सामर्थ्यवान समजले तर सामर्थ्यवान आपण नक्कीच होऊ. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग अजिबात आपल्या जीवनातून करू नये. उठा, जागे व्हा आणि प्रयत्न करा, आणि आपल्या आयुष्यासाठी लढा, आणि मग मोठे व्हा. आणि खूप मोठे झाल्यानंतर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल. शक्यतेची सीमा जाणून घेण्याचा आणि त्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला आपल्याला नक्कीच असायला हवे. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होणार आहेत. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल ना, तर पद्धती बदला, फक्त ध्येय नका बदलू. कारण ध्येय बदललं तर तुम्ही वाट नक्कीच चुकणार आहेत, आणि चुकीच्या वाटेवर तुम्ही नक्कीच जाणार आहेत. आयुष्यामध्ये किंमत त्याची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो आणि किंमत करतो. आपल्या आयुष्यात कोण येणार ही वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. म्हणून स्वभाव तुम्ही चांगला ठेवला पाहिजे, आणि स्वभाव चांगला ठेवला की सर्व काही गोष्टी चांगल्याच होणार आहेत. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली आहे. म्हणून आपण फक्त आपलं काम करत राहायचं. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, पण हातावर पडला तर तो चमकत असतो. शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तो असतो, फक्त फरक हा सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत तुम्हाला ठेवायला शिकलं पाहिजे, आणि चांगल्या लोकांची तुम्ही सोबत केली पाहिजे. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे. आणि फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. ते आपल्याला चिल्लर समजतात, ते आधीच भंगाराच्या भावाने विकलेले असतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्या लोकांच्या नादी लागून आपला फायदा नसतो. कधीही सूड घेऊ नका. कुजलेली फळे स्वतःहूनच गळून पडत असतात. म्हणून सूड घ्यायचं कधी मनातही आणू नका. पाठीमागे तरी तुम्ही कोणाच्या लागू नका.
सर्वांना तुम्ही आकर्षित करा, नक्कीच तुमच्या पाठीमागे सर्व माणसं लागतील. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थिती सोबत परिस्थिती सुद्धा आपली बदलून जात असते. संयम ठेवा. लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही आणि डोळ्याने बघशील त्याची दुर्दशा, असे स्वामी म्हणत आहेत. आणि स्वामी आपल्या सोबत आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींचं नामस्मरण करायला शिका. प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल. मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती असो, बदल हा घडायलाच हवा. नावं तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा तुम्हाला नक्कीच मोठं करता आलं पाहिजे. आणि ते नाव मोठं केलं तर तुम्ही आयुष्यात सगळं काही मिळवून घेऊ शकता. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न कधीच करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते. जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकीचे तो फक्त आपला निर्णय असतो. दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. आणि तो बदलत नाही तर त्याच्यात त्याचा चांगलेपणा आणि चांगला गुण उमटून येत असतो. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर नक्कीच त्याला माफ करायला शिका. जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात. म्हणून लोकांच्या मनावर कधीच तुम्ही घेऊ नका. आणि जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन करून दाखवण्याची आणि जीवनाला अगदी चांगलं करून दाखवण्याची. जीवन जगताना मुलांवर प्रेमाचं पांघरून घाला, पण दृष्टी झाकू नका. मुलांच्या सगळ्या लढाया आपण लढू नये. चटके बसल्याशिवाय, अपमान पचवल्याशिवाय वाढ अपुरीच असते, एवढं लक्षात ठेवा. आत्मविश्वासाची अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचवत असते. म्हणून श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितले आहे. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हा ज्ञानाचा हा विकास होत असतो. म्हणून आपल्याला श्रीकृष्णासारखं आपल्याला एखादा गुरु भेटेल, तेव्हा आपण नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जाऊ. कारण त्या गुरूंना आज भरपूर अनुभव असतो आणि त्या आजच्या अनुभवानुसार ते आपल्याला सांगत असतात आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग देत असतात. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुम्ही स्वतःजवळ नक्कीच ठेवलेच पाहिजे. आणि विचार बदलले की स्वभाव बदलतो. स्वभाव बदलला की सवयी मात्र नक्कीच बदलतात. सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व एकदा बदलले की भवितव्य आपले नक्कीच बदलत असते. एका वेळी एकच गोष्ट करा आणि ती पूर्ण मनापासून करा. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून फक्त माफ करून द्यायला शिका. आयुष्यात कधीही न मिळालेली गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यात कधी न केलेली गोष्ट आपल्याला करावीच लागणार आहे. आणि ती केली तरच आपल्याला भरपूर काही मिळेल. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. म्हणून कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व संपलं म्हणून समजा. म्हणून जंगलाचा राजा हा सिंह आहे आणि तो खूप रागीट असतो आणि त्याला सर्वजण घाबरत असतात. मग एक कलियुग आहे, यात पण तुम्हाला तसंच वागायला लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. आयुष्यात छान राहायचं, हसायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना, तसं आपण मनसोक्त राहायला शिकलं पाहिजे. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही, तोपर्यंत त्याला त्याची चूक कधीच लक्षात येऊ शकत नाही आणि येणारही नाही. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची कधीच भीती वाटत नसते. कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी पोहोचत असतात आणि पोहोचवतात. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून त्या वादळांना आपल्या आयुष्यात नक्कीच येऊ द्या. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं झालंय. कारण भरपूर व्यक्ती आता आपल्याला धोका देऊ लागलेत. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःच्या भावाला किंवा बहिणीला किंमत आणि हिंमत दिली तर लोकांच्या आधाराची गरज आपल्याला नक्कीच पडत नाही. म्हणून आपली माणसे तुम्ही नक्कीच जवळ केली पाहिजे. तीच आपल्याला कष्टाच्या काळात आणि संकटाच्या काळात आपल्या जवळ येतात आणि आपल्याला आधार देतात. तुम्ही किती हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांची कसं वागावं हे कळत नसेल ना, मग तुम्हाला माणुसकी ही शिकावी लागेल आणि माणसाची वागणं हे नक्कीच शिकावे लागेल. परिस्थिती निर्माण करणे हे आपल्या हातात नसते, तर अनेकदा परिस्थितीच आपल्या निर्माण करीत असते. पण तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते तुम्ही अजूनही करू शकता. कारण उशिरा असा प्रकार कधीच नसतोच. जीवन तुम्हाला स्वतःबद्दल घडवण्याची संधी देते, पण तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत
तर मग मात्र संधी तुमच्यातून निसटते आणि तुम्हाला काहीही मिळत नाही आणि काहीही साध्य होत नसते. म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा नका घेऊ की त्याला वाईट बनायला भाग पडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला असतो आणि तोच माणूस पुढे जाऊन भरपूर काही मोठा होत असतो. म्हणून माणुसकीची श्रीमंती जगायला शिका. आपल्याला अशी माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता, गाजाबाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. करिअरला कळत न कळत आकार देतात आणि उगीच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती आहे हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आणि तसंच तुम्ही कामगिरीही केलं पाहिजे आणि चांगलं काम करत राहिलं पाहिजे. मित्रांनो, मला नाव ठेवणारी माणसं खूप आवडतात कारण ते स्वतःचा कमी आणि माझा जास्त विचार करत असतात आणि त्यामुळे मीही पुढे जात असतो. म्हणून त्या माणसांना तुम्ही कधीच आयुष्यात विसरू नका. आणि मित्रांनो, स्वामींना सुद्धा तुम्ही विसरू नका. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ बघून छान वाटला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. आणि मित्रांनो, जीवनामध्ये आपण जर विचार करणं थांबवलं तर आपली ध्येय, स्वप्न आणि महत्त्वाकांक्षांचं आपण काय करणार आहोत हे तुम्ही याच्यावर नक्कीच विचार करायला हवा. आपल्या मनाला आपण मानतो त्या व्यतिरिक्त कुठल्याही मर्यादा नाहीत. मी विचार करतो म्हणून मला दुःख होतं असंच सगळं असतं. माझ्या सगळ्या दुःखाचं मूळ विचार करणं आहे हे सरते शेवटी लक्षात आलं तेव्हा मी उड्या मारल्या आणि उल्हासित झालो आणि सुटकेचा निश्वास टाकला. आणि माझ्या आयुष्यात जे सारं नकारात्मक मी अनुभवलं होतं त्यामागचं खरं कारण जाणवल्यामुळे माझ्या मनात कृतज्ञता उमटली आणि लवकरच माझा अत्यानंद थोडा स्थिरावल्यावर ही अति उत्कट अवस्था संपुष्टात आली आणि पुढचा विचार माझ्या मनात आला. आणि जर माझ्या सगळ्या दुःखाचा मूळ विचार करणं आहे आणि मी जर विचार करणं थांबवलं तर मी माझं आयुष्य आता जगू कसं आणि माझा सर्व ध्येय, स्वप्न आणि महत्त्वाकांक्षांचं काय आणि इथून पुढे मला आयुष्यात काहीतरी हवं असं वाटणं आणि थांबवावं लागणार आहे का आणि इथून पुढे मी नुसता भोजा होऊन बसणार आहे का आणि आयुष्यात मी काही करेनासा होणार आहे का. मग तुम्ही जर बोचकळ्यात पडलात असाल तर सांगतो की हो, मला भावसंवहन जाणवतं आणि तुमचं मन वाचता येतं. आणि काही नाही, जरा गंमत केली परंतु तुमच्याच मनात या क्षणी आलेल्या प्रश्नांसारखेच प्रश्न किंवा विचार मी इथे कसे उतरवले असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगतो की इतरांना काहीच वाटलं तर मी तुमच्यासारखाच माणूस आहे आणि खऱ्या स्वप्नाची जागृती होण्याचा आपल्या साऱ्यांचा प्रवास सारखाच आहे. आणि तेव्हा खात्री बाळगा की या क्षणी तुम्ही स्वतःची भव्यता पाहत असताना तुमच्या मनात जे विचार आहेत तेच विचार बाळगणारे अनेक लोक आहेत. आणि आपण विचार करणं थांबवलं तर आपली ध्येय, स्वप्न आणि महत्त्वाकांक्षांचं काय करायचं या प्रश्नाकडे परतूया. आणि या प्रश्नांचा विचार केला असता मग माझ्या मनात आतोनात भीती आणि चिंता दाटून आली. कारण मला वाटलं की हे सारं मला सोडून द्यावं लागेल आणि सर्वसंग परित्याग करून एखाद्या दुर्गम पर्वतावर भिक्षू होऊन राहावं लागेल. आणि हे निश्चितच आहे. म्हणून अर्थातच माझी तशी तयारी नव्हती आणि मला आत्मप्रबोधन व्हावं आणि आयुष्यातून मी मुक्त व्हावं अशी जरी माझी इच्छा असली तरी या जगाचा आनंद मी मनापासून घेतो आणि इतरांबरोबर मलाही आयुष्याच्या परिपूर्णतेचा अनुभव घेता येतो. आणि माझ्या आयुष्याचा बराच भाग दुःखाने व्यापला असला तरी हे खरं आहे ही नवीन समज आल्यानंतर मग आपल्या ध्येय आणि स्वप्नांचं काय करायचं याबद्दल मला लक्षात आलं ते असं की आधीच्या प्रकरणात आपण उल्लेख केला आहे त्याचप्रमाणे विचार आणि विरुद्ध विचार करण्याची कृती यात फरक आहे. आणि विचारांचा आणि विचार करण्याच्या कृतीचा स्रोत वेगवेगळा असून दुःख निर्माण होणार आहे आणि नाही या स्रोतावरून ठरतं. तसंच आपले ध्येय आणि स्वप्न नेहमी जिथून निर्माण होतात त्यावरून निश्चित होतं की त्यांचा पाठपुरवठा करणं आपल्याला खूप छान वाटेल आणि अथवा नाही. माझ्या जगातल्या इतर प्रत्येक गोष्टीप्रमाणे खरोखरच कुठलीही बाब ही मूलतः चांगली किंवा वाईट नसते, तर आपले विचार करण्याची कृती त्या बाबीला तसं ठरवते. आणि ध्येय, स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा या चांगल्या किंवा वाईट नसतात. म्हणजेच हे की ते अशी परिस्थितीही नसते, परंतु ही ध्येय नेमकी कुठून येतात याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. आणि ध्येयाचे दोन स्रोत आहेत आणि प्रेरणेतून निर्माण झालेले ध्येय आणि नैराश्यातून निर्माण झालेले ध्येय. आणि नैराश्यातून जेव्हा ध्येय निर्माण होतात तेव्हा आतूनात भय आणि निगड भासते आणि त्याचं ओझं जाणवू लागतं. असं वाटतं की एवढं अव्यडव्य कार्य ओढवून घेत आपण त्याच्याखाली दबलो आहोत
आणि कशाची पुरेसा वेळ नाही असं सातत्याने वाटू लागतं. म्हणून आपण आयुष्यात सैरावैरा धावत सुटतो आणि आपली ध्येयपूर्ती अधिक चटकन करता यावी यासाठी उत्तर आणि मार्गाचा व्याकुळतेने शोध घेऊ लागतो आणि सतत बाहेर शोध घेतो. आपण पुरेसं करत आहोत आणि आपल्याला पुरेसं मिळत आहे असं आपल्याला कधीच वाटत नाही. हे सगळं काही म्हणून की काय, आपण ध्येयपूर्ती केली तरी त्यानंतर काही तासात किंवा काही दिवसांनी आपल्याकडे काहीतरी उणीव असल्याचे सर्व भाव पुन्हा डोकं वर काढू लागतात आणि आपण जे काही केलेलं असतं त्याबद्दल आपल्याला समाधान वाटेन असं होतं. म्हणून आपण प्राप्त केलेला यशाचा आनंद आपल्याला घेता येत नाही आणि सततच्या अपुरेपणाच्या जाणीवेमुळे आपल्याला स्वतःबद्दलची अपूर्णता जाणवू लागते आणि आता नेमकं काय करावं हे आपल्याला कळत नसल्यामुळे आपण मार्गदर्शनासाठी बाहेर शोध घेऊ लागतो आणि इतर लोक काय करत आहेत हे पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की इतर व्यक्ती ती कृती करत आहेत आणि त्यानंतर आपल्या आत्म्याला भेडसावणाऱ्या सर्व नकारात्मक भावनांपासून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात आलेल्या नैराश्यापायी आपण आणखी एक उद्दिष्ट निश्चिती करतो आणि आपण आज निश्चित केलेल्या अशा ध्येयांचा जर खोलवर आढावा घेतला तर लक्षात येतं की ती अर्ध ध्येय नसून साधारणपणे मार्ग ध्येय आहेत. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं तर नैराश्याच्या स्थितीत निश्चित केलेली ध्येय ही शेवटपर्यंत जाण्याचा मार्ग तेवढा असतात. म्हणून एखादं ध्येय प्राप्त करण्यामागे सतत कारणं असतं आणि जे नेहमीच दुसऱ्या कशासाठी तरी असतं. म्हणून आर्थिक स्वातंत्र्य हवं असल्याने आपण करोडो डॉलरचा व्यवसाय निर्माण करू पाहतो किंवा नोकरीमुळे येणाऱ्या ताणतणावातून सुटका करून घेण्यासाठी आपण ती नोकरी सोडू इच्छितो. पण आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटण्याऐवजी करणं भाग पडत आहे आणि असं वाटू लागतं आणि निराशापायी निर्माण केलेली ध्येय ही साधारणपणे वास्तव असतात आणि भूतकाळाचं विश्लेषण केल्यानंतर समोर उभा असलेल्या क्षणी जे वाजवी आहे असं आपल्याला वाटतं त्यानुसार आपण ती निर्माण करतो आणि ती फार मर्यादित स्वरूपाची वाटतात. अशी ध्येय आणि स्वप्न आपल्याला त्या क्षणी जे उत्साहवर्धक वाटत असली तरी ज्या क्षणी आपण ती पूर्णत्वाला आणायला सुरुवात करतो त्या क्षणी आपल्याला कमतरता जाणवू लागते आणि आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण कासावीस होतो आणि मग विरोधाभास बघा. नैराश्यापायी निर्माण केलेलं ध्येय पूर्ण करण्यात आपल्याला जर यश आलं तर आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक रितेपणा जाणवू लागतो आणि त्यानंतर आतून परिपूर्ण वाटण्याची आशा मनात ठेवत आपण अधिक नैराश्याच्या आहारी जात असतो आणि अधिक मोठं ध्येय निश्चित करणं ही गोष्ट आपल्याला तार्किक नक्कीच वाटू लागते. म्हणून साधारणतः याच पद्धतीने ध्येय निश्चित करत आपण आपलं आयुष्य जगतो आणि सशिक्षा आणि समीक्षा किंवा मूल्यमापन करायला मी हे सगळं म्हणत नसून त्यामागचं वास्तव उघड करण्यासाठी सांगत आहे आणि हे माझं स्वतःचं जीवन असल्यामुळे मी त्याबद्दल इतक्या विस्तृतपणे सांगू शकतो. याची चांगली बाजू म्हणजे ही ध्येय निश्चिती अशा प्रकारे करणं हा तुमचा दोष नसून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध आहे आणि नैराश्याऐवजी प्रेरणेतून ध्येय आणि स्वप्न निर्माण केली गेली पाहिजेत. नैराश्याऐवजी प्रेरणेतून जेव्हा आपण ध्येय निर्मिती करतो तेव्हा सगळी कथाच पलटते आणि या अवस्थेत आपल्याला प्रेरणा प्राप्त झालेली असते आणि अमर्यादित वाटतं आणि मग काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होते. म्हणून आपण निर्मिती करतो आणि जबाबदारीऐवजी आपल्याला ती हाक वाटू लागते आणि असं वाटतं की आपल्या अंतरंगातून एक सामर्थ्यशाली जीवन बहल ही बाहेर पडू पाहत आहे आणि मग आपल्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करत या भौतिक जगात प्रकट होऊ पाहत आहे. आणि कित्येकदा कलेसाठी पैसे मिळाले नाहीत किंवा त्यावर उदरनिर्वाह चालला नाही तर चित्रकार चित्र चितारतात आणि नृत्यांगांना नृत्य करतात आणि लेखक लिहितात आणि गायक गातात. म्हणून निर्मिती बलाचं आकर्षण आपल्याला नक्कीच जाणवत असतं. आपण त्याकडे नक्कीच आकर्षित हे होत असतो. मित्रांनो, ते आपण केलंच पाहिजे असं आपल्याला वाटू लागतं. असा भाव मनात दाटतो तेव्हा वाणवाऐवजी मुबलकतेतून आपण नक्कीच त्याची निर्मिती करत असतो आणि ती निर्मिती आपल्याकडून होत असते आणि ती निर्मिती तशीच होत चालत असते आणि मग ते पुढे जाऊन भरपूर काही त्यात निर्मिती क्षम ते वाढवू शकतात आणि भरपूर काही गोष्टी ते नक्कीच त्यात मिळवू शकतात. मित्रांनो, या अवस्थेत आपली निर्मिती कुठल्या कारणासाठी नसून किंवा आपल्याला इच्छा झाली म्हणून असते. ते सर्व आश्चर्यकारक म्हणायला हवं. करावंच लागतं या भावनेतून आपण निर्मिती करत नसून करावंसं वाटतं म्हणून आपण निर्मिती करतो आणि या व्यतिरिक्त कुठलंही कारण नसतं. आपण इतर काहीतरी करू शकू किंवा आपल्याला हवीशी दुसरी गोष्ट प्राप्त करण्याचा मार्ग म्हणून वापरू शकू यासाठी आपण ही ध्येय निर्माण करत नसतो. ही निर्मिती परिपूर्ण आणि मुबलकता या स्थानांपासून येते आणि आनंद आणि जीवनसौख्याने ती भरभरून वाहते. म्हणून आपल्यापैकी बहुतेकांना मुलं हवीशी वाटतात आणि ती
एकदा मोठी झाले की कामाला लागलीत की आपल्या निवृत्तीचं साधन होतील आणि त्यांच्यापासून पैसे पिळून काढता येतील असा आपला हेतू नसतोच. जी मुबलकता आपल्याकडे आहे ती त्यांच्या बरोबर वाटून घ्यावी म्हणून आपल्या मुलं हवी असतात आणि आपल्याकडे जे मुबलक आहे ते त्यांच्या बरोबर वाटून घेण्याची आपली इच्छा असते म्हणून त्यांच्याकडून काही उकळण्याची आपली मानसिकता तर अजिबात नसते. म्हणून सखोल प्रेरणेच्या या भावाचं वर्णन करणं अत्यंत कठीण आहे, कारण हा भाव या जगातून येतच नाही आणि प्रत्यक्षात तो आपल्यातून न येता आपल्यातून महनीय अशा कशाकडून तरी आपल्या माध्यमातून येतो. आणि या भावाला दैवी प्रेरणा म्हणायला मला आवडतं, कारण आपल्याला काय निर्मिती करायची आहे याबद्दलची कल्पना आणि दृष्ट ही आपल्याकडून वाटतात आणि किंवा सुचतात त्यापेक्षा अतिशय मोठी असतात. आणि दैवी प्रेरणा ही आपल्याकडून येत नसून एका महानतेतून येते आणि ती भूतकाळाच्या माहितीवर अवलंबून राहत नाही, तिचं पृथक्करण करत नाही. तुम्ही किंवा या जगातले कोणी जे आजवर साध्य केलं आहे ती निर्भर राहत नाही आणि काही काळापूर्वी अशक्य वाटणारी आश्चर्यकारक निर्मिती आणि शोध लागतात तेव्हा ही दैवी प्रेरणा दिसून येते आणि ते एक अमोघ आणि अफाट असं बल असून आपल्याला ऊर्जा भारित करतं व उंचावत आयुष्यात आपण उंचावर असल्यागत भासवतं. या अवस्थेमध्ये आपल्याला नक्कीच परिपूर्ण आणि सुफल झाल्यासारखं वाटतं. विनाशर्त प्रेम आणि सौख्य किंवा शांतीने आपण भारलो जातो आणि आपण पृथक्करण, तुलना, टीका, मूल्यमापन किंवा तर्क न लढवता खरोखरच जगत असतो आणि प्रेम करतो, वाटून घेतो आणि देतो आणि निर्मिती आपण नक्कीच करत असतो, विकसित होतो आणि आपलं पोषण होतं. आणि खरोखर आयुष्यात जे भाव आपल्याला जाणवतात त्यापैकी हा फारच मोठा भाव असून माणूस म्हणून आपण अनुभवत असलेली दिव्यत्वाची ही एक सच्ची भेटवस्तू आहे. आणि नैराश्याचा स्पर्श नसलेला आणि केवळ प्रेरणेतून येणारा हा सखोल भाव, तसंच या जगात काहीतरी सुरेख निर्मिती करण्याची इच्छा प्रत्येकानं अनुभवली आहे. आणि पुढच्या उत्तराकडे वळण्यासाठी मी तुम्हाला हा सिद्धांत तपासून पाहायला सांगेन. म्हणून इथेच धपका. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी भव्य निर्मिती करणारा, व्यापून टाकणारा भाव आणि इच्छा जेव्हा जाणवलेली होती तशी ओढ वाटली होती आणि त्याबद्दल थोडा विचार करण्यासाठी काही मिनिटं द्या. आणि ती निर्मिती तुम्ही प्रत्यक्षात केली किंवा नाही याने काही फरक पडणार नाही. केवळ प्रेरणेतून निर्मिती करताना जो भाव तुम्हाला जाणवला होता त्या क्षणाला तेवढा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे आणि त्या क्षणी तुम्ही तसे चालले पाहिजेत आणि तसे राहिलेही पाहिजेत. म्हणून नक्कीच तुम्ही भरपूर काही पुढे आयुष्यात जाल. या संपूर्ण जगातला हा सर्वाधिक अनोखा भाव नाही का? मग ही दैवी प्रेरणा नक्कीच आपल्यापैकी बहुतेकांना जाणवते, परंतु त्यानुसार कृती करण्याचा विचार सुरू करताच आपण ती नक्कीच दाबत टाकून असतो. म्हणून आपल्याला स्वतःची शंका येते आणि ती का करू शकणार नाही याचा तर्क लढवू लागतो आणि सर्व असत्य आहे असं आपण स्वतःला सांगतो. म्हणून इतर महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे हे बजावतो आणि ते करण्यासाठी आपण पुरेसे सक्षम नाही असंही आपण स्वतःला सांगतो. म्हणून निर्मिती करण्याचा विचार करण्याची कृती सुरू करताच ही कृती प्रेरणेच्या त्या स्रोताला तिथेच अडथळा आणते आणि आपण पुन्हा पहिल्याप्रमाणे जगू लागतो. स्रोत तिथेच खंडित केला की मुबलकता, विपुलता आणि परमानंद, सौख्य, विनाशर्त प्रेम या सर्व भावना खंडित करत आपण पुन्हा एकवार शंका, चिंता आणि नैराश्य, खिन्नता अशा भावनांकडे परत जातो आणि आपल्याला अडकून पडल्यासारखं, बंदिस्त झाल्यासारखं वाटतं आणि जीवनात नैराश्य जाणवतं. वर्तमान क्षणात असलेल्या नैराश्य किंवा प्रेरणांपैकी एकाच गोष्टीचा पाठपुरवठा आपण एका वेळेस करू शकतो आणि एका वेळेस त्या दोन्ही अस्तित्वात येऊ शकत नाहीत. म्हणून मात्र आपल्या मनात किती विचारकृती सुरू आहेत आणि यानुसार आपण त्या दोन्हींमध्ये दोलायमान होऊ शकतो. आणि आपण जेव्हा विचार करण्याची कृती थांबवतो आणि तेव्हा आपण आपली ध्येय आणि स्वप्न थांबवत नसून आपण खऱ्या प्रवृत्तीकडे परततो आणि नैराश्याऐवजी प्रेरणेतून आपण ध्येय आणि स्वप्न निर्मितीची सुरुवात करतो. विश्वासाकडून येणाऱ्या विचारांना आपण आपल्या मनात प्रवेश करू देतो आणि त्यातूनच आपण दैवी प्रेरणेच्या दिशेने चालू लागतो आणि या जगात यापूर्वी न झालेल्या निर्मितीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होते. आणि आपण जेव्हा दैवी प्रेम मार्गातून जातो तेव्हा आपल्याला सचेत आणि संपूर्ण वाटतं. आनंद, प्रेम, शांती आणि समाधान जाणवतं. तेव्हा एखादं ध्येय किंवा स्वप्न हे नैराश्यातून निर्माण झालं आहे की प्रेरणेतून हे कसं सांगता येईल? मग हे जाणण्याचा एक साधा मार्ग आहे. आणि ते ध्येय किंवा स्वप्न प्रेरणेतून निर्माण झालं आहे की नाही हे जाणण्यासाठी विचार आणि विचार करण्याची कृती यातला फरक आठवा. मग विचारातून जी ध्येय आणि स्वप्न निर्माण होतात ती प्रेरणेची रूपं असतात आणि विचार करण्याच्या कृतीतून जी ध्येय आणि स्वप्न आपण निर्माण होतात ती नैराश्यातून येत असतात. म्हणून साधारणतः विचार कृती करताना आपण पृथक्करण आणि मूल्यमापन, समीक्षण
तर्क लढवणं अशा गोष्टी करतो आणि नवीन ध्येय निर्मितीसाठी भूतकाळाचा वापर नक्कीच आपण करतो. अशा प्रकारे निर्मिलेली ध्येय ही अतिशय मर्यादित स्वरूपाची असतात आणि त्यांची निर्मिती आणि पाठपुरवठा करताना आपल्याला नक्कीच आतून छान वाटत नाही, म्हणून महानीयता जाणवत नाही, कारण ती मुळात येतातच आणि नैराश्यातूनच येते. आणि तुमचा उत्साह कसा आहे याची जाणीव करून घेण्यासाठी तुम्हाला या दोन्हींमधला फरक लक्षात येतो. ध्येय आणि स्वप्न ही जर तुमच्या नैराश्यातून निर्माण झाली असलीत तर तेव्हा तुम्हाला जडत्व आणि रितेपणा जाणवतो आणि जीव ओढल्यागत वाटतो आणि अगदी मर्यादित बंधनात असल्यागत वाटतं. म्हणून अभाव, भीती आणि ताण मोठ्या प्रमाणात जाणवू लागतो आणि ती गोष्ट आपल्याला करावीच लागेल आणि ती करण्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटू लागतं. म्हणून अशी ध्येय असली तर ती पूर्ण केली नाही तर त्यांचे गंभीर परिणाम होतील आणि असं आपल्याला वाटतं आणि आपल्यावर अतोनात ताण असतो आणि खूप काही पणाला लागलेलं असतं. म्हणून इतकंच नाही तर सद्य परिस्थितीतून निसटण्यासाठी, कशातून तरी बाहेर पडण्यासाठी आपण ही ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत असंही आपल्याला वाटू लागतं आणि आपण निर्मिती केलेली असली आणि आपली ध्येय ही मार्ग ध्येय असतात, म्हणजेच ती पूर्ण केल्यानंतर आपल्याला काहीतरी प्राप्त होईल म्हणून आपण ती मिळवू पाहतो. नोकरी सोडण्याचाच ध्येय बहुतांशी तुमच्या ज्या गोष्टीत खरंच मजा येते ती करता यावी म्हणून तुमचं ध्येय हे निश्चित असतं. पण नोकरी सोडणं हा तुमच्यासाठी दुसरं काहीतरी करण्याचा मार्ग आहे हे तुम्हाला सहज दिसतं. किंवा $10,00,000 मिळवण्याचं तुमचं ध्येय तुम्ही ठरवता कारण तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवं असून जगभर भटकंती करायची असते आणि अशी ध्येय ही साधनं असतात, मग ती शेवट असू शकत नाही. ही ध्येय पूर्ण करण्यामागे नेहमीच काहीतरी कारण असतं आणि त्यापायी आपल्याला यातून रितेपणा जाणवतो. आणि कुठलीही ध्येय मुळात वाईट नाहीत आणि पैसे कमवणं किंवा नोकरी सोडणं ही ध्येय असून नयेत आणि असं मी सांगू इच्छित नाही. पण माझं म्हणणं असं आहे की अशी ध्येय ज्या प्रेरणेतून निर्माण झाली ते त्यांचा अर्थपूर्ण सगळं पूर्ण वेगळा होतो आणि ध्येयाचा स्रोत इथे महत्त्वाचा असून ध्येय तितकं महत्त्वाचं असलंच असं नाही. हा महत्त्वाचा फरक आहे. तो लक्षात घेतला नाही तर तुम्ही तुमचा बहुतांशी वेळ वादविवादात किंवा एखादं ध्येय तुमच्यासाठी योग्य आहे की नाही या तणावातच घालवाल आणि कुठलेही ध्येय हे योग्य किंवा अयोग्य नसतं, मात्र ते प्रेरणेतून निर्माण झालेलं असतं आणि आहे की नैराश्यातून हे महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्हाला तुमच्या आतून कसं वाटायला हवं हे यावर ते अवलंबून आहे आणि या दोन्ही प्रकारच्या ध्येयांची आणि त्यांचं प्रकटीकरण कसं होतं याची माहिती तुम्हाला जेव्हा तुम्हाला होते तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक गोष्टी निर्माण नक्कीच करू शकतात आणि भरपूर पुढे जाऊ शकतात. मग ही गोष्ट तुम्हाला सौख्यानंद जाणवू शकते. मग त्याचप्रमाणे प्रेरणेतून निर्माण झालेली ध्येय आणि स्वप्न अतिशय तरल, उत्साहवर्धक आणि उंचावर नेणारी आणि विस्तृत वाटतात आणि आपण उत्साहित, आनंदित आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेरित नक्कीच आपण होऊ लागतो आणि आपल्याला ते करणं भागच आहे असं न वाटता आपल्याला ते करण्याची इच्छा आहे आणि होते हे करण्यासाठी गरज न वाटता त्यासाठी तुम्ही प्रेरित होता आणि अशा वेळेस कुठलाही ताण आपल्यावर नक्कीच नसतो आणि मग इथे कुठलीही वाणवा अथवा निकड नसते, कारण आपण अभावातून निर्मिती करून नसून विपुलतेतून निर्मिती करत असतो आणि या जगाशी आपण सारं वाटून घेऊ इच्छितो. प्रेरणेतून आपल्यामुळे त्यातून काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण ते मिळवत नसून दुसरं काहीतरी करता येण्यासाठी आपण ते मिळवतो आणि ध्येय साध्य करण्याचा तो मार्ग नसून शेवट असतो आणि ते निर्माण करण्यामागे कुठलंही कारण नसतं आणि आपल्याला पूर्णत्व वाटावं म्हणून आपण निर्मिती करत नसून आपल्याला पूर्णत्व वाटत असल्यामुळे त्या स्थानापासून आपण काही देऊ इच्छित असल्यामुळे इतरांकडून काही अपेक्षा न ठेवता आपण निर्मिती करतो आणि या दोन्हीतला ठळक फरक तुम्हाला आता दिसला असेल तसंच तुमचं ध्येय नेमकं कशा प्रकारचं आहे हे तुम्हाला सांगता येईल आणि याबद्दल माझी खात्री आहे. तुम्ही अधिकतर ध्येय नैराश्य सेनेत असली तरी काळजी करू नका, कारण बहुतेकांची ध्येय नैराश्यातून निर्माण होतात आणि अधिक चांगला मार्ग सापडण्यापूर्वी माझी तीच परिस्थिती नक्कीच होती. तर मग नैराश्याऐवजी प्रेरणेतून काही ध्येय आपली स्वप्न निर्मिती कशी करायची आणि देव प्रेरणेतून ध्येय आणि स्वप्न निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा नसतो. म्हणून आपल्या मनात सदैव अनंत प्रेरणेचे विचार असतात आणि तुमची जर तुम्ही स्वप्न आणि कल्पना स्वाभाविकता नक्कीच तुम्ही अफाट असतात. मग त्याच्या मनात येत नाही की त्यांची बाबी ते बहुतांशी वेळा करू शकणार नाहीत आणि मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये एकच फरक म्हणजे तिचे स्वप्न आणि आशा किंवा ध्येय आणि आपण या जगात खरोखर प्रकट करू इच्छितो. पण त्यामागचे सर्व प्रेरक विचार दाबून टाकायला आपण शिकतो आणि निर्मितीच्या विचारांऐवजी आपण का करू शकणार नाही या कारणांनी आपली मनं अधिक व्यापलेली असतात.
आपल्यामध्ये जन्मताच प्रेरणेचा एक अविरत प्रवाह असतो, परंतु आपल्याला विचारांबद्दल विचारकृती सुरू करताच हा प्रवाह आपण रोखतो आणि मग त्यातून साशंकता आणि स्वफसवणूक आणि चिंता निर्मिती होत असते. आणि मग आपण नदीप्रमाणे निर्मिती करण्यासाठी त्या प्रेरणा प्रवाहाचा विचार करा. म्हणून माणूस जोवर नदीवर एखादा धरण वगैरे बांधून तिला आडकाठी आणत नाही, तोवर ती नदी सतत प्रवाही असते. म्हणून धरण म्हणजे उभं राहिलं की आपण विचारू लागतो, इतके मासे का मरत आहेत, इतकं प्राणी नाहीसे का होत आहेत आणि जंगल अशी नष्ट का होत आहेत. म्हणून उत्तरांपोटी आपण एकच गोष्ट करणं आवश्यक असतं, नदीला तिच्या मूळ स्वरूपात परत आणणं. आणि त्यानंतर प्रत्येक गोष्ट पुन्हा पहिल्यासारखी जशी निसर्गाला हवी तशीच होऊ शकते. आणि हीच गोष्ट आपल्या मनाला आणि देहाला लागू होते. आपण नेहमी स्वप्न पाहतो आणि मोठी ध्येय समोर ठेवतो. विचारकृतीपासून मुक्त असणाऱ्या आपल्या आंतरिक सुज्ञता आणि आंतरिक बुद्धिमत्तेचा आढावा घेतला की काय करायचं हे आपल्याला अचूक नक्कीच उमगत असतं. आणि आपण जर आपल्या विचारांबद्दल विचारकृती केली नाही आणि निसर्गातच दिव्यत्वाकडून येणारी स्वप्न, ध्येय आणि इच्छांच्या कुठल्याही विचारांवर विचार केला नाही, तर आपली ध्येय नैराश्यातून निर्माण न होता प्रेरणेतून होतील. आणि विचारकृतीला शमवण्यासाठी, तसंच मी काय निर्माण करू शकतो या शक्यतेच्या अमर्यादेचा वेध घेण्यासाठी एक प्रश्न मला उपयुक्त नक्कीच ठरणार आहे. आणि तो प्रश्न मला पुढेही घेऊन जाणार आहे. माझ्याकडे अमर्याद पैसा असते आणि माझा जगप्रवास झाला असता, मला भीती नसती, मी जे करत आहे त्याबद्दल मला मान्यता मिळाली नसती, आणि तर मी काय केलं असतं किंवा कशाची निर्मिती केली असती. ज्या वेळेस आपण प्रश्न विचारतो त्या वेळेस नेहमीच उत्तर मिळतं. आणि आपल्या मेंदूने एखादा प्रश्न ऐकला की त्याने उत्तर दिलं नाही असं केवळ अशक्य आहे. मग तेव्हा तुम्ही जेव्हा स्वतःला हा प्रश्न विचाराल, तेव्हा तुमच्या मनात कुठल्याही शारीरिक विचारकृतीशिवाय जे काही येतं ते दिव्यत्वाकडून येतं आणि नैराश्यातून न येता ते प्रेरणेतून येत असतं. मग प्रश्न कशा प्रकारे शब्दबद्ध केला आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे विचारकृती, भीती, टीका आणि एखादी गोष्ट तुम्हाला का करायची आहे याबद्दलची बाह्य कारणं दूर केली जातात. मग तुम्हाला खरोखरच कशाची निर्मिती करायची आहे या उत्तरावर नक्कीच तुमचं सर्व लक्ष केंद्रित होतं आणि भौतिक जगाचा कुठलाही प्रभाव तिथे दिसून येत नाही. म्हणून स्वतःला प्रश्न विचारून पहा, समोर काय येतं ते पहा आणि समोर जे काही येतं त्यालाच तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु तुमची खरी स्वप्न तुमच्या दृष्टीच जेव्हा पडू लागतात, तेव्हा मग तुमच्या विचारकृतीत अडकून पडू नका. विचारकृतींच्या मर्यादांशिवाय मनाला काही शक्य असू शकतं आणि होऊ शकतं. म्हणून वर्तमान क्षणात शांती, सौख्य, प्रेम आणि समाधान जाणवल्यावर आता तुम्ही नक्कीच काय कराल ते तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. म्हणून विचार करू नका, त्याने गुंतवणूक वाढते. केवळ जाणून घ्या आणि या जाणवण्यातून सहजगता वाटत असेल तर त्या मार्गावरून पुढे व्हा. म्हणून या विचारांतून आणि या प्रकरणाचं उपयोजन करत असाल तर निर्विचार अवस्थेत येऊन तुम्हाला एव्हाना शांती गवसली नसेल. मग असेल तर नसेल गवसली तर मी तुम्हाला म्हणेन की आपले सर्व नकारात्मक भाव हे आपल्या विचारकृतीतून येतात. आणि एकदा आठवून पहा, तुम्हाला त्या तथ्याची जाणीव ठेवायची आणि तेवढी ठेवायची आहे. मग त्यानंतर गढुळलेल्या पाण्यात गाळ जसा खाली बसतो तसही तुमची विचारकृती देखील तळाशी बसेल आणि ती केवळ विचारकृतीत होती आणि इतर कशाची भीती बाळगण्याची गरज नाहीये. आणि हे एकदा लक्षात आलं की तुम्हाला वर्तमान क्षणातील आयुष्यातली खरी शांती अनुभवता येईल. आणि एकदा का अशी शांती अनुभवली की पुढे काय करायचं याबद्दल तुमच्या मनात कदाचित अनिश्चितता निर्माण होईल आणि त्या क्षणी तुम्हाला चिंता आणि काळजी आणि साशंकता जाणवू शकते. माझ्या अनेक साधकांना प्रश्न पडला होता की या जगात काही करण्यालायक आपण राहिलो आहोत की नाही. म्हणून काळजी करू नका, हे असं होणं स्वाभाविक आहे आणि जागृती येण्याच्या प्रक्रियेचा हाही एक भाग आहे. सर्वाधिक काही कठीण भाग तुम्ही आधीच शिकलात आणि तो म्हणजे निर्विचार होणं आणि तुमच्या नकारात्मक विचारसरणीला तुमचं आयुष्य नियंत्रित करून देण्यापासून थोपवणं. शांती अनुभवल्यानंतरही आपल्याला काळजी, चिंता किंवा साशंकता जाणवते, कारण या जगात आपल्याला जे काही ठाऊक आहे असं आपल्याला ठाऊक होतं आणि त्याचा आपण नुकताच त्याग केलेला असतो. पण प्रत्यक्षात तुमच्या वैयक्तिक अहंकाराचा तिथे मृत्यू होतो आणि मृत्यू झालेला असतो. आणि त्यामुळेच वैयक्तिक अंधकाराला आणि अहंकाराला धोका निर्माण झाला की तुमच्या आयुष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी तो शक्य असेल ते सारं काही करून बघेल. आणि त्या अहंकारातून आपण स्वतःची कायमस्वरूपी सुटका करून घेऊ शकत नाही. म्हणून शांतीचा अनुभव केल्यानंतरही शंका, काळजी आणि चिंता जाणवू शकते आणि त्या क्षणी अहंकार पुन्हा डोकं वर काढून तुमच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करेल. म्हणून काळजी करू नका, कारण तुम्ही तुमचा अहंकार झटक्यात नामशेष करा व ते करू शकता. आणि हे
एव्हाना शिकला आहात आणि केवळ नकारात्मक भावनांमुळे तुम्ही विचारकृती करत आहात हे आठवायला शिकला आहात. आणि विचारकृतीला मनात प्रवेश देण्यापासून थोपवण्याचा प्रयत्न करणं हा मुद्दा नसून नकारात्मक भावना निर्मिती मागे केवळ तुमची विचारकृती आहे हे लक्षात घ्यायला लागणारा वेळ अधिक कमी करणं महत्त्वाचं आहे. आणि विचारकृतीला पूर्णतया थोपवणं अशक्य आहे, कारण ती आपल्यात संपूर्णतया भिंबली आहे. उदाहरणार्थ, आपल्या वाटेवर असलेल्या विषारी सर्पावर आपण पाय देणार आहोत हे अचानक लक्षात येताच भेदरणं हा स्वभाव आहे, परंतु तो साप नसून केवळ दोरखंड आहे हे लक्षात येताच तुम्ही तुमच्या भासातून जागे होता आणि तुमच्या विचारकृतीनेच तुम्हाला घाबरून टाकलं होतं हे लक्षात येतं. आणि मग पुन्हा त्या सुंदर मार्गावर शांतपणे चालायला सुरुवात करता. आणि सुरुवातीची प्रतिक्रिया थोपवणं मग आपल्याला शक्य होत नाही, आणि परंतु सत्य लक्षात घेऊन आपल्या शांत अशा नैसर्गिक स्थितीकडे आपण परतो मात्र शकतो. आणि हेच महत्त्वाचं आहे. एखादा शांतीचा अनुभव घेण्याकरता आणि घेतल्यानंतरही आपल्याला काळजी, चिंता किंवा शंका ही भेडसावत असते, कारण सतत विचार करत असताना आपण अमाप ऊर्जेचा वापर करत असतो. आणि मग बहुतांशी लोक त्यांच्या दिवसाचा अधिकतर भाग तणावयुक्त आणि अवस्थेत घालवतात. त्यापायी त्यांची अतोनात ऊर्जा खर्च होते. आणि आपण जेव्हा विचारकृती थांबवतो तेव्हा विचारकृती वापरलेली ऊर्जा मोकळी होते, परंतु ही अद्याप कुठल्याही दिशेने वळवली गेलेली नसते. आपण ती ऊर्जा पुन्हा विचारकृतीकडे वळवून आपल्या जुन्या सवयींकडे परत येतो. आणि कारण आपली धारणाच तशीच झालेली असते, आणि त्याऐवजी ती नव्याने हाती आलेली ऊर्जा आणि आपण आपल्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या ध्येयांकडे वळवू शकतो. म्हणून अशा प्रकारे अतिविचार करण्याकडे पुन्हा परतण्यापासून आपण त्या ऊर्जेला थांबवू शकतो. आणि हाच यावरचा उतारा आहे. यात यश येण्याकरता तुम्हाला काही काळ प्रेरणेतून ध्येय निर्मिती करण्यात व्यतीत करायची खात्री करा. आणि एकदा का ही कृती अनुभवलीत की तुमची ऊर्जा ही तुम्ही हव्या त्या पद्धतीने मार्गबद्ध करू शकता. आणि हे मनानं पक्क लक्षात घ्या. आणि तुमच्या मनात जर केवळ नैराश्यातून निघालेली ध्येय असतील तर त्या दिशेने ऊर्जा वळवल्याने विचारकृती आणि नकारात्मक भावना नक्कीच तुम्ही चालना देऊ शकता. या टप्प्यावर अनेक लोकांना सक्रियता विधी आणि याचा उपयोग नक्कीच होतो. आणि आपण हा सक्रियता विधी सकाळी करायचा असतो, त्यामुळे आपण निर्विचार आणि प्रवाही अवस्थेत होतो. आणि सकाळी उठल्यानंतर स्वतःला त्वरित सकारात्मक दिशेने चालना द्यायला मदत होते. त्यामुळे उर्वरित दिवस निर्विचार अवस्थेत राहणं सोपं जातं. गती प्राप्त झालेला घटक गतीच्या स्थितीत राहील. आणि आध्यात्मिक गुरु आणि महान नेते सकाळी विशिष्ट दिनक्रम का आचरतात हे मला समजलं नव्हतं. जेव्हा मी निर्विचार आणि चालना याचं सामर्थ्य समजून घेतलं तेव्हा कुठे मला तो अर्थ लागला. आणि महत्त्वाची चांगली गोष्ट म्हणजे इथून पुढे तुमची सर्व ऊर्जा केवळ विचारकृतीत अडकलेली नसून या मोकळ्या झालेल्या ऊर्जेचा वापर करत तुम्ही तिला मार्गबद्ध करू शकता आणि प्रेरणेतून नवीन ध्येय निर्माण करू शकता. म्हणून शांती, आनंद आणि प्रेमाने पूर्ण अशा नव्या तुम्ही तुमच्या नवजीवनाला गती नक्कीच देऊ शकता. आणि तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी पुढे जाऊन करू शकता. परत तुम्ही तसा विचार करायला नको आणि तुम्ही फक्त पुढे पुढे जात राहिले पाहिजे. म्हणून माणूस फक्त म्हणून उत्क्रांती होत असताना तर्क, विश्लेषण आणि विचार करण्याची उत्कृष्ट आधुनिक क्षमता आपल्यात विकसित झाली होती आणि त्यामुळे जगायला मदत झाली. म्हणून आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी नक्कीच आपलं मन आश्चर्यकारक करतं आणि कार्य करत असतं, पण पोपवायला ते मदत करत नाही. कारण आपली सुरक्षितता आणि जगणं एवढ्यासाठीच त्याला देणं घेणं आहे, समाधान आणि सौख्याशी नाही, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवाला इजा करू शकणाऱ्या परिसरातल्या संभाव्य धोक्यांबद्दल आपल्याला सजग करणं हे आपल्या मनाचं कार्य आहे. आणि मन आपलं कार्य इतकं उत्तम पद्धतीने पार पाडतं की ते आपल्याला बहुताल धोक्यांसाठी विचारून तसं काढतंच. शिवाय गृहीत प्रसंग निर्माण करण्यासाठी भूतकाळातल्या अनुभवांचा संदर्भ घेत भविष्यकाळातले संभाव्य धोके कुठले असतील याचं भाकीत स्मरणाच्या जोरावर करतं. आणि यातलं काहीच चुकीच नाही. आणि मेंदूची रचना ज्या कार्यकाररित्या आली आहे आणि ते कार्य हे व्यवस्थित पार पाडतं आणि आपल्याला जीवित राहायला मदत करणं हेच त्याचं एकमेव कार्य आहे. आणि हे जेव्हा आपल्या लक्षात येतं नाही तेव्हा मग आपल्याला त्याचा राग येतो आणि त्या पायी नैराश्य होतं आणि एका गोड गैरसमजातून सगळा संघर्ष निर्माण होतो. मग आपल्याला जीवित ठेवणं आणि हे आपल्या मेंदूचं आद्य कर्तव्य आहे आणि आपल्याला समाधानी ठेवणं हे आपल्या सजग जाणीवेचं कर्तव्य आहे. मुळात स्वतःसाठी शांतता, प्रेम आणि सौख्य शोधण्याच्या या प्रवासाला तुम्ही सुरुवात करण्यामागचंच कारण म्हणजे तुमचा हा आत्मा आहे आणि तुमच्या आत्म्यानेच तुम्ही नक्कीच त्याची सुरुवात केली पाहिजे आणि तुम्ही पुढे पुढे गेले पाहिजे. कारण आत्म्यापासून आपण जेव्हा विचार करतो आणि आपण भरपूर काही गोष्टी मिळवण्याच्या
धाकात ते आपण मिळवू शकतो असं आपल्याला वाटत असतं, तेव्हा मग आपण ते नक्कीच मिळवू शकतो, कारण आपल्याला त्याच्यावर विश्वास असतो. आपण ते विश्वासपूर्ण प्रगती करून आपण पुढे पुढे जात असतो. म्हणून जो विश्वास तुम्हाला आहे, तो विश्वास तुम्हाला नक्कीच स्वामींवर असायला हवा. आणि एकदा का तो विश्वास तुम्ही स्वामींवर ठेवलात, तर नक्कीच तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का तुमची प्रगती सुरू झाली की मग तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. हेही तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला प्रगतीपथावर भरपूर लोक मिळतील आणि भरपूर गोष्टी त्या तुमच्याकडून साध्य करून घेतील. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की तुम्हाला त्या गोष्टी ह्या नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पाडायच्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्या करायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि तुमचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळूनच राहील, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आयुष्यात कधी रडत बसू नका. फक्त स्वामींचं नामस्मरण करा. सर्व काही तुम्हाला मिळेल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आयुष्यामध्ये ज्या गोष्टी गमावल्या होत्या त्याही तुम्हाला परत मिळून जातील. फक्त तुमचा स्वामींवर विश्वास असायला हवा आणि स्वामींचं नामस्मरण हे तुम्ही दररोज करायला हवं. एवढंच तुम्ही केलं तरी भरपूर तुम्हाला होईल. म्हणून मंदिरात अंतरात तोच नांदत आहे आणि नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती, तोच श्याम, तोच राम, दत्त धाम तोच आहे. आणि तेच आपले फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत. स्वामी भक्तांनो, आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवून सर्व कामं पार पाडायची आहेत आणि सर्व कामं करायची आहेत. सर्व कामांमध्ये तुम्हाला यश मिळो ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.